साहेब मारहाण जी झालेली आहे मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा, मारहाणीचं स्वरूप बघा, मारहाणीचं सर्टिफिकेट बघा. मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये 324ची मारहाण आहे. ती काय अशी 307 किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. काय ग रोज रोज तुझी 30 कटकट? थोडीच तर मारली होती तुला चापट, एवढं काय आहे त्याच्यामध्ये? अहो बाबा सांगा ना हिला, काल थोडाच तर पिऊन आलो होतो म्हणून तर मारली एक चापट. काय बिघडलं त्याच्यामध्ये? असं मुंडकं घेतलं आणि भिंतीवर तर आदळलं. काय झालं? डोमेस्टिक व्हायलन्स थोडीच झाला, हॅरेसमेंट थोडीच झाली. अरे यार, बाहेरचा किती ताण असतो, किती फ्रस्ट्रेशन असतं, म्हणून दारू प्यायला बसलो होतो, घरी आलो, थोडा राग काढला तुझ्यावरती. कुठं बिघडलं? पंचिंग बॅग आहेस तू माझी, कळतंय का तुला? तुला तुझ्या आई वडिलांनी माझ्या घरी फक्त मारहाण खायला पाठवलेलं आहे. तू माझी लक्ष्मी, तू माझी बायको नाही. तू माझं राग काढण्याचं एकमेव साधन आहे, कळतंय का तुला? आणि आता तर सुप्रीम कोर्टाने जजमेंट पण दिलंय की थोडीफार मारहाण जी आहे ती हॅरेसमेंट कन्सिडर होत नाही आणि ती जी आहे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये पण येत नाही. काय यार, आता तर माझ्याकडे राईट आहे तुला मारायचा. यू आर माय पंचिंग बॅग. कम ऑन यार बायको, एकच तर चापट मारली. एक चापट, फक्त एक चापट, 5 बोटं. कदाचित हे नसेल कन्सिडर होत डोमेस्टिक व्हायलन्समध्ये, कदाचित हे नसेल कन्सिडर होत सोसायटीमध्ये मारहाण, कदाचित हे नसेल कन्सिडर होत हॅरेसमेंटमध्ये, पण वकील साहेब नाही मारू शकत. कारण माझ्या आईबापांनी मला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. माझ्या मर्जीशिवाय मला कोणी 5ही बोटं नाही लावू शकत. आणि वैष्णवीचं कॅरेक्टर असॅसिनेशन करणं फार सोपं आहे आता, कारण ती नाही आहे ना समोर तिची बाजू मांडायला. त्यामुळे तिचं चारित्र्य हनन करून तुमच्या आशिलाला तुम्ही वाचवालही, पण हे कितपत योग्य आहे? तिच्या अंगाला झालेली मारहाण बघितली आहे का? नाही. मारहाणीचे सेक्शन बघा, 324 आहेत, 307 वगैरे नाहीत, जीवे मारण्याची वगैरे काही नाहीयेत त्याच्यामध्ये कलम. मग मारून टाकायची थोडीच गरज होती, मारूनच टाकलं की. मेंटली झालेली जी हॅरेसमेंट होती त्याचे व्रण कुठेच नाही उमटत ना शरीरावरती. मेंटली पण मारहाण होतेच की. शब्दांचा जो काही भडीमार होत होता तिच्यावरती, शब्दांनी जे रोज तिला मारल्या जायचं त्याच्याबद्दल नाही बोलले तुम्ही. तिचं अफेअर होतं म्हणून तिला मारलं. मग मोठ्या सुनेचं काय? तिचं पण अफेअर होतं का? आणि हगवाने कुटुंबाला ज्यांनी ज्यांनी पळून जाण्यासाठी मदत केली ना, त्यांच्या सगळ्यांच्या बायकांनी तक्रारी दाखल केल्यात की आमचे जे नवरे आहेत ते बाटली आणि बाईच्या नादी लागलेले आहेत, आम्हाला देखील मारहाण होते. मग मला एक सांगा, त्यांच्या बायकांचे देखील अफेअर आहेत का? आणि जर अफेअर असेल तर तुमच्याकडे लायसन्स थोडीच येतं एखाद्याला मारून टाकण्याचं, नाही ना?